हा शो इंडियाज गॉट लेटेंट पासून कॉपी आहे, पण आम्ही ओरिजिनल आहोत. तुम्हाला सांगत याच्यासाठी आहे कारण की तुम्हाला पहिलेच माहित आहे. आणि इंडियाज गॉट लेटेंट सारख्या या शो मध्ये शिव्या नाही पण डबल मिनिंग जोक्स आहेत, तर लहान पोरं थोडेसे दूरच राहा. चला मग शोला सुरू. तर करण भाऊ कसा वाटतंय, एवढी मोठी इज्जत दिली तुला येतं? इज्जत घ्यायची सवय नाही मला पहिले तर. इज्जत द्यायची सवय आहे. नाही पण खरंच कसं वाटतंय ते? तर हा ऍक्च्युली पंचायत समितीमध्ये आहे, याला नाही का बसासाठी खुर्ची नाही, तर याला नाही का उभा राहून कॉम्प्युटरवर काम करते. मागून कोणी याच्या अधिकाऱ्याचा लिचूड घेऊन चालला जाते तुम्हाला. खर्रा घ्यायला पाठवते. बहुत बेस्ट वाटतंय मला. तुला पहिल्यांदा इथं बसवलं तर मला बरं वाटतं ना? हॉट सीट. हा तर तू बरोबर बसला का? मुळ्यात झाली का तुला? प्रणयजी हजारे, पहिले तर धन्यवाद. यायची लायकी नसताना तुम्ही यायला बसवला इथं. चला रोस्ट करता आता थोडेसे. स्क्रिप्टेड आहे सप्पा. हो ना, स्क्रिप्टेड नाही वाटत. स्क्रिप्टेड की काय नाही, हा. घरूनच ठरवला होता. जिंदगी बरोबर चालली आहे, जिंदगी चालली आहे. लग्न झालं त्यापासून अजून चांगली झाली आहे. चांगली झाली ना. वा वा वा. थोडा जास्त बोलायचं आपल्याला. हा स्वप्नीलजी, तुम्ही कुवारे आहे येतं, काय वाटतं तुम्हाला? अरे आपला चालते. आपले पहिले जे आहे कंटेस्टंट त्याला आपण बोलवू. पहिला कंटेस्टंट कोण आहे? करण मजुमदार. Sorry, मजुमदार. येस, करण मजुमदार साठी जोरदार टाळ्या होत्या. जोरदार. वा. येस, माईक तिकडे. येस, वर कर ना भाऊ प्लीज. स्टेजवर. अरे ओ माय गॉड. वा. अरे देव सुखी ठेवा आम्हाला. चलो वा. याला आपण जास्त नंबर देऊन याने इज्जत दिली आपल्याला. यायचे घेतला, माया बी घेऊन घेतला असतं थोडंसं. तू सोडला. ते पगारानुसार नाही घेतले. ऑल राईट भाऊ, तुझा टाइम सुरू होते आता. हा, तर मी आपला परिचय देणार आहो. माझं नाव करण आहे. मी कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉयर आहे आणि मी करप्शनच्या विरुद्ध सर फाईट. अच्छा फाईट. ओके. तर फाईट करायसाठी सपोर्ट पाहिजे मला तुमच्या. बोला यस. यस. तर करप्शनबद्दल जेव्हा मी जजला म्हणतो तर तो मला हाकलून देते. माझ्या डोका असा दुखायला लागते तेव्हा. मग कसं तरी होते मला, काहीतरी माझ्या अंदरून निघते. काहीतरी येत आहे. अरे मुताला लागली, चालू करून घे रे. अंबी. कोणती जागा होय हे? खोटं आलो मी. हे सांग. खोटं आलो मी. हा, कोणती जागा होय हे? चिमूर भाई चिमूर. चिमूर. तुम्हाला काय वाटते? हा, तुम्ही सगळं पाप करण हा आणि वाचून जाशील तुम्ही. अरे असली पापी तर हे आहे. अरे साला. तुला कोण सांगला? ओके. आता तुम्हाला सांगतो तुमचे पाप तुम्ही का केला काय. तुम्हाला माहित आहे, अलग अलग पापानुसार अलग अलग सजाय कुंभी पाकम. याचा अर्थ तेळात भाजणार. तुम्हाला मसाला लावून तेळात भाजणार, कारण तुम्ही पाप केलेला आहे. हा, दुसरा अंधकुपम आणि ह्यासारखे जजाला लुल्ली खत्तनम. रात्री तुमचा मामा गायब. ते ऑलरेडी होऊन आहे. आता तुम्हाला सजा देणार आहो मी. अरे हा द्या भाऊ, यांना सजा नको द्या. ए, चुप राय भाऊ. याच्यासाठी लॉ आहे. मीच लॉ आहो. थँक्यू. अरे ह्याला टाळ्या यार. कमान. यस ब्रो. करण बहुत बढ़िया. मजुमदार साठी टाळ्या. वा, बढिया एक नंबर. हॅलो. करण मजुमदार बढिया. अंबीचा रोल केलता नाही तुम्ही?
म्हणजे मधामध्ये तुम्ही काहीतरी जेवणाची गोष्ट केली ती कुंभी पाखण पकोडा काहीतरी म्हणला ना तुम्ही पकोडा भाजम. पकोडा भाजम हो वाव. आणि ते लुल्लम तुम्ही या कोणासमोर ऍक्ट केला का याच्या अगोदर नाही. नको करा चांगला होता. वा वा बढिया. यस प्रणयजी तुम्हाला काय वाटलं याचे ऍक्ट पाहून? नाही पण कोणत्या गावचे आहे तुम्ही? कोणत्या गावचे आहे? खप खप खडसंगी. खप्पा खप्पा खडसंगी. खप खप खडसंगी. खप्पा खप्पा केलंय का तुम्ही? आता सांगू नाही शकत ते. काय करताय तुम्ही? काही जॉब करताय, एज्युकेशन करताय, काय करताय? डिफॉर्म झालेला आहे माझ्या. मेडिकल लावणार हो. ये जा. आमच्या मित्राने एक लावली मेडिकल. चालून नाही राहील त्याची. तुम्ही जे डिफॉर्म झालाय हो. झालाय ना? कोणत्या गावचे म्हटलं तुम्ही? खडसंगी. खप खप खडसंगी. काप प्रसंगी खप खप खडसंगी म्हणते. खप्पा खप्पा आहे का नाही जीवनात तुमच्या? आहे 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 का? बहुत बहुत? अति आहे. अति? कमी करायचं आहे. अरे कमी करायचे आहे. अरे बरं इथून इथं लिहिलाय का म्हणते, भारतामधून जर कोणती एक गोष्ट काढायची असल्यास तर तुम्ही कुठली काढाल? तर तुला लिहिलाय नातेवाईकांचे पुढे काय करायचं आहे हा विचार. नातेवाईक तेच काऊन का करत आहे? तेच का का करताय? झालेलं आहे? सांग ना. काऊन नातेवाईकात एवढा राहतो? विचारत राहते ते का झालेलं आहे. लग्न कधी करशील? अरे पोरं म्हणजे कधी तुम्हाला होणार? काय करायचं आहे? मी काय करू? बरोबर आहे. हळूहळू भीत आहे. अरे सॉरी सर. बरं चल थँक्यू भाऊ करण अर्जुन मजुमदार जोरदार खडसंगीवरून. संगी काप काप कडसंगी. या शिवम विकार फ्रॉम चिमूर. यस टाळ्या 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 यस यस यस. नमस्कार भाऊ. मी 2 ॲक्ट करणार आहे. पहिले तर सिंगिंग करणार आहे. ठीक आहे. मी पहिल्यांदाच कुठेतरी सिंगिंग करत आहे. ठीक आहे. स्कूल टाईममध्ये केलं होतं पण तेव्हा 3rd प्राईज आला होता. आता माहीत नाही कोणता प्राईज हां. भेटणार पण ट्राय करताय. ठीक आहे. please. माझा गाणं जीना जीना जो बदलापूरमधून होता तो आहे. 2 मिनिटं खतम झाले. ठीक आहे. चालतंय. कर सुरू कर. हा. बहुत बढिया. गाणं सुरू कर, गाणं सुरू कर. टाळ्या टाळ्या उद्या टाळ्या टाळ्या. टेक टू सर. टेक टू हा चल. दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम. ना सीखा कभी जीना जीना कैसे जीना, ना सीखा कभी जीना मेरे हमदम. ना सीखा कभी जीना जीना कैसे जीना, ना सीखा जीना तेरे बिना हमदम. आमच्या बॉडीगार्डले तुमच्यावर प्रेम झालं. तो ओळखता का तुम्ही त्याले? पप्पी की पप्पी. अरे 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 हट. तू आपल्या ह्याच्यात राह. अरे माणूस माणसाची हे समजू अच्छा शकते चांगलं. ना. आणि दुसरा काय ऍक्ट करणार होता? दुसरा सर ते दुसरा अनन्या पांडे हिट झाली एका गोष्टीमुळे. हा. ती नाका म्हणजे नाकाला- जीभ नाकाला लावू शकते. तुम्ही मी पण लावू शकतो. जिबल नाक लावता? नाही नाही लावा. येतं नाही येतं इकडं गड्ड्यात टाका गड्ड्यात. जेवढे तुझ्या नाकाला नाही आमच्या नाकाला लावून दाखव ना. बरं तिथं लाव बरं. लावला, ते आजूबाजूला करा. तिथं लाव बरं. नाही नाही तिथं नाही लावू शकत. बरं हा किती वर्ष लागले शिकासाठी? काही नाही सर. ते पहिले दाताला पिन होती, आता दाताला पिन नाही. ज्यांना आहे त्यांना विचारा, त्यांचं लागत असेल. आमच्या हजारे शेटल्या जाताले पिन. अजी त्यांच्याकडे माहिती अबे आहे. शिक त्याच्याकडून तेवढा पाय. त्या नाकाला जीभ लावायला शिकली तू. बोंबलील तर जीभ लाव कमीत कमी. आता पिन आहे ना, पिन होती तेव्हा कपाळाला टेकत होती माझी. हा जो टीका आहे ना, मी कपाळ यानंच लावतो. मी तो जीभाची गोष्ट करतो. पण यानं गाणं चांगलं म्हणलं. हा येतं का करताय? गाणं चांगला म्हणला तू. तू बहुत चांगला गाणं म्हणते. तू एखादी जॉब काऊन नाही पाहत मिस्त्रीची? पाहणार होतो, देत नाही कोणी. हो देत नाही. त्या मित्राकडे काय करताय? काय जॉब वगैरे करताय? हो जॉब. कुठं? डेव्हॉप्स इंजिनियर आहो मी. साधनाल्यापाशी. IT. ITI? हा. ITI? नाही IT फक्त. अच्छा IT फक्त. हा. का फरक आहे तिघ याच्यामध्ये ITI ना IT मध्ये? आता सगळ्यांच्या डिग्री अलग अलग असते. कशी जशी आता तुम्ही सरकारी नोकरीवर आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर. ठेकेदारी पद्धत बरं. तू तसं पकडून चालला. हो का? तू इंजिनियर आहे का? हो. इंजिनिअरिंग मध्ये इतिहासमध्ये किती मार्क होते? आम्हाला इतिहास नव्हता दादा तसा. जाऊ दे. 82 म्हणजे किती? हा? 82 म्हणजे किती? ते नाही माहिती. 42 सांग. आई अवघात लाईन पे IT अबे मराठी नाही का? 42. मराठी नाही. 42 नाही येत? नाही. थँक्यू शिवम भाऊ. थँक्यू सो मच. टाळ्या टाळ्या टाळ्या.
साहिल मेश्राम फ्रॉम नेरी. टाळ्या उद्या. यस साहिल मेश्राम. चला साहिल भाऊ तुमचा टाइम सुरू होत आहे आत्ता. यस 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 भाई टेन्शन मधले. इथं सगळ्यांचीच फाटली आहे. तू बिंदास परफॉर्म कर, त्यात काही नाही. मी पहिल्यांदा जिममध्ये गेलो. सर्वजण वर्कआउट करत होते. तर त्या जिममध्ये 2 टाईपचे लोक राहतात. पहिले वर्कआउट करतात, प्रोटीन वगैरे पितात आणि चुपचाप घरी येतात. दुसरे 5 किलोचे डंबल मारतात आणि आवाज अशी काढतात, आ ऊ. मी ट्रेनरकडे गेलो, त्याला विचारलो, भाऊ वर्कआउटच करत आहे ना, की याला प्रायव्हेट रूम द्यावा लागेल. आणि सेट झाला की डंबल खाली फेकतात. एवढ्या जोरात फेकतात की खाली पडला. मला वाटलं की डंबल तुटला असेल. जेव्हा बघतो ती फ्लोर डिमोटिवेट झाला. हसा ना भाऊ. वाव. तर त्यांना असं वाटते की जेवढ्या जोरात डंबल पडला, जेवढ्या जोरात आवाज आला, तेवढ्या लवकर बॉडी बनेल. अगर आवाज आणि बॉडी बनली असती, हर डीजेवाले बॉडी बिल्डर असते. यस यस तो आहे आमच्या बॉडीला. आहे भाऊ. मला ह्या भाऊची बॉडी बहुत आवडली. भाऊ तू लेग मारते का? जास्ती मारते आहे ना. लेग बहुत बढिया आहे तुझं. भाऊ तुम्ही कोण? आपण इथं कशाला उभा आहे तुम्ही? इथं कशाला उभे आहे तुम्ही? राहू दे बाबू, तो गोटा मारून फेकून देईन तुला. एवढा साहिल भाऊसाठी टाळ्या. बहुत बढिया. अरे थांब ना, कुठे चालला? थांब ना तिथं. थांब. हो ना, इंटरनॅशनल थोडी आहे. थांब ना. साहिल भाऊ माईक घे ना. कोणत्या गावचा आहे तू? नेरी. अरे तुझा फॉर्म पाहिला, त्याच्यामध्ये तुला विचारलं आहे, तुम्हाला तुमच्या कधी ब्रेकअप झाला आहे का? तर तू लिहिला का हे सुख माझ्या जीवनात नाही. नाही. आतापर्यंत नाही. नाही. कोणतं सुख आहे मग? जिम जाण्याचा. तू फक्त डंबलच मारते का हातगाडी चालवते? म्हणून नाही बनत असेल. म्हणून नाही बनताय. हा. पण किती वर्षाचा आहे तू? 3 वर्ष. किती? 3. अबे 3 वर्षाचा आहेस तू? हो. अच्छा मी किती वर्ष? 18. ठीक आहे, मग नाही आलं ना त्या जीवनात. आमच्या जीवनात 21-22 वर्षी आलं होतं सुख. नाही माझ्या जीवनात आमच्याकडे लवकर चालू होतं. म्हणजे गर्लफ्रेंड होतीच नाही तुझी? नाही. कधीच नाही? कोणती पोरगी आवडत असेल शाळेमध्ये वगैरे? पहिलं नाही. प्रेम? शाळेत गेलोच नाही. तर अंगणवाडीतून इकडे आला का डायरेक्ट? हो. शाळेत गेलाच नाहीस तू? नाही, आता नाही. शिकत नाही आहे? नाही. काय करते मग? जिमच जिम मारते जातो. फक्त? जिम मध्ये मारते. हो. जिम मारतो. ठीक आहे भाऊ, दुसरा काय विचारायचे आहे? हे मी काय म्हणतो, हे 7 बनीच्या डोंगरावर जाण्यासाठी तुला भीती का बरं वाटते रे? अरे पोरी धक्का देऊन देतात ना. पुन्हा कशाची भीती वाटते? त्या भाऊची भीती वाटत आहे मला. त्याचे काऊन भीती वाटते? का करून तू बोलत नाही ना म्हणून. तेव्हापासून बोलणार शांत नाही. उभा आहे तिथे. तो पाहिजे त्याची मुठ्ठी. भीती वाटायला लागली आज. तुला हात गुंडून राय म्हणलं होतं मी. चला खाली करते. खाली हात ठेवला म्हणून भीती वाटायला लागली आता याची. अच्छा. माझ्याकडे माईकच नाही म्हणून राहिला. एक तर आपला बजेट कमी होता का नाही, ते 3च लावले. अच्छा. एक एक्स्ट्रा लावला असता तर म्हणजे काहीतरी बोललाय. तुला वाटत नाही त्या पगारानुसार जास्त बोलताय म्हणून तू? किती तुला भेटतं माईक बाबा? घेता नाही असेल. हा? तुला माईक घेता नसेल येत म्हणून. अरे माईक चांगला देतो मी. ट्राय नाही घेता येत म्हणून नाही जात. घ्यायची सवय नाही का नाही रे? अरे म्हणूनच बापरे. म्हणतो. नाही पण इथे लिहून तुम्ही कधी कोणाची मारली का? तुझ्यावर ट्राय करू का? अरे तो रेडी राहते नेहमी. आवडलं मला. तो नेहमी रेडी राहते. काऊन नाही मारला का? झगडा वगैरे नाही झाला कधीच? काही नाही. झालाच नाही जिंदगीत? नाही. काही मित्रासोबत लहानपणी दिल्ली असं कोणाला बत्ती नाही. नाही दिल्ली? नाही. वा, जिम साधे पोरं simple. उचलायला मारताय का? पण तू जिम मारते म्हणते तर काही वाटत नाही. काही डोले गोले ढुंगण बिंगण काहीच नाही दिसतंय. काहीच नाही. हा? काहीच नाही. प्रोटीन नाही भेटत आहे. अच्छा. वा प्रोटीन पाहिजे ना तुला? हो तेच कमी आहे. खाऊन घे त्याले. नाही भाऊ कमी आहे तो. ठीक आहे साहिल भाई, थँक्यू. तुला आम्ही कुठे गेला साहिल भाऊचा फॉर्म? यस घे मार्किंग. यस यस यस. जोरदार टाळ्या होत्या. एकदा जोर टाळ्या होत्या. टाळा साहिल. अरे फॉर्म आहे. ओके, नेक्स्ट आपला आहे कंटेस्टंट आकाश भाऊ महाडुडे मिमिक्री. यस आकाश भाऊ महाडाडूसाठी टाळ्या. जोरदार टाळ्या यस होत्या. जोरदार. तुम्हाला सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये शंख वाजवून स्वागत करतो. वा तर मी प्रवास केला रेल्वेने.
रेल्वेत प्रवास केला, तिथून आलो ओऱ्यापासून आता इकडे यायचं होतं. मग एका गाडीमध्ये बसलो, त्या गाडीमध्ये येत आता गाडी मधात बंद पडली, कारण ते जंगली रस्ता होता. मग जंगलात थांबलो, जंगलात दिसलं हत्तीवर. मग मला तिथं दिसले स्वप्नील भाऊ, जे हत्ती घेऊन येत होते. आता हत्तीवर दोघंच जण बसू शकते, तरी आम्ही दोघं जण बसलो. हत्ती एक पाऊल पुढे टाकला, हत्तीवर बसलो. आता हत्तीवर दोघं जण बसून आम्ही प्रवास करत आहोत. तेवढ्यात आले दादा कोंडके. दादा कोणी म्हणते बाबा अरे बाबा अरे हत्तीवर मले पण बसू द्या. आम्ही म्हणलं दोघंच जण बसलेलो आणि दोघाचं वजन जास्त, कारण तर दोघाचे पोटं निघलेले आहे, तिसरा माणूस बसू शकत नाही. दोघंही जण बसून आहो म्हणून तुम्ही म्हणलं आता कुठेतरी ॲडजस्ट करा. मग एका पायाला धरून दादा कोंडके बसले. त्याच्यानंतर अमरीश पुरी आले. ओए 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 अरे ओ भाई, अरे भाई तुम लोग चिमूर जा रहे हो और वहाँ पे विदर्भ को टैलेंट का प्रोग्राम है, वहाँ पे मैं भी आऊँगा. मौका हम बहुत खुश हुआ. त्याच्यानंतर दुसरा पाय अमरीश पुरी सरांनी घेतला. आता तिसऱ्या पायाला 4 पाय असते ना, चौघा जणाला तानाच लागन. नाना पाटीकर सर होते. अच्छा है क्या बताओ भैया, चलो चिमुरू मैं पी आता हूँ, चलो अच्छा है अच्छा. तिसरा पाय नाना पाटीकर आणि चौथा पाय अरे यायला तर काय म्हणायचं मंडळी, अरे बाई 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 वाड्यावर या, अरे अरे चला की चिमुरला, अरे. आणि चौथा पाय निळू फुले सरांना. अशी मी 4ही अभिनेत्यांना घेऊन मी तुमच्या गावापर्यंत पोहोचलोय. संपले 2 मिनिट. आकाश भाऊ महाडुळे हे वणीकडे राहते, आमचे मित्र आहे आणि मस्तपैकी विविध आवाजांचा कार्यक्रम होते. बढिया. तर आकाश भाऊ काय म्हणता, कशा आहात तुम्ही? सब मजेत. बढिया. बरं तर आकाश भाऊ तुला इथं म्हटलं का तुमच्या कधी ब्रेकअप झाला का? तुम्ही म्हटलं का मला खरं प्रेम होत नाही आणि कोणाला स्वतःहून प्रपोज करत नाही. एवढा घमंड काऊन? काऊन वागवला हा काऊन पण इज्जतीचा प्रश्न. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी जातो, कार्यक्रम करतो, ओळखे होते. हा. प्रेमामध्ये काय नाव बदनाम करायचं, लग्नाचं वय आहे. अरे प्रेमान नाव बदनाम होते का? जेव्हा प्रेम केलं लग्न करू शकते ना, नाही का करम भाऊ? प्रणय भाऊ प्रणय भाऊने मला कॉल लावून सांगला असं कम पकडत आहे. याने बदनाम झालं का याचं हा बहुत बेकार. अरे काऊन? स्वप्नील भाऊचीच इज्जत आहे चिमूरमध्ये सर्वात जास्त, कारण त्याचं प्रेमच होत नाही. टाळ्या टाळ्या होत्या टाळ्या होत्या टाळ्या टाळ्या अरे त्याला त्याच्या भेटत प्रेम माहित नाही आहे? नाही प्रेम सर्वांवर होत आहे, त्याला भेटून नाही राहिली कोणी. माझ्या कॅटेरियरच आहे. माणूस खूप चांगला आहे, सर्वांवर प्रेम होते. जसं माझी याला जो तो रिजेक्टच करून राहिला आहे. माहिती का त्या दिवशी नाही का घरी आले पोरगी नाही पाहासाठी घरी आले, याला रिजेक्ट केलं तरी ह्या नाही का पेढे घेऊन आला घरी. काहून तर मला पालेच आले म्हणे. बढिया. काय म्हणे स्वप्नील भाऊ तुम्हाला जास्त आवडते इथून? जबरदस्त. काऊन? त्याचं बोलणं. आता भाऊले वाटलं गाऊनवाली बाई, गाऊनचं कॅरेक्टर नाही आवडत, पण माझ्या भागामध्ये वणी तालुक्यामध्ये स्वप्नील भाऊचे गाऊनवाले व्हिडिओ एवढे प्रसिद्ध आहेत. चिमुरका चिमुरात नाव गाजलं होतं, पण स्वप्नील भाऊ तेवढा मागात प्रसिद्ध आहे. थांब रे, त्याला बोलव रे, त्याला बोलव. तो कुठे गेला का? तो गेला काय? तो तुला माहित आहे गाऊनवाले व्हिडिओचे काऊन चालते? एका याच्यात नाही का त्याने टांगवर तर गेली होती. बरोबर. आणि तसेच लोक माझ्या एरियात आहे. त्याला ओळखता तुम्ही? ओळखतो. ते तुमच्या व्हिडिओमध्ये हसत आहे ना? नाही, तो वणीमध्ये राहते तिथं वणीमध्ये अड्ड्यावर. 300 रुपये असाच राहते बाहेर. चांगला आहे बंदा. स्वभाव असा उभा आहे तिथे तसाच उभा राहते. 2 वर्ष झाली चिमूर मध्ये येतो, नेहमी भेटतो पण बोलत नाही जास्त. बोलते मेंढीचा आवाज काढून दाखव रे. कार्टून बिल्ला के पीछे बिल्ली दीवानी, अब क्या होगा बिल्ला तेरा. ए भैया एक कॉकरोच मुझे तंग करते भैया. ओए आगे आए तो डरना मत है, जब तक तेरा भाई जाग जिंदा है ना तुझे डरने के क्वेश्चन. कॉकरोच पार्टी जिंदाबाद, कॉकरोच पार्टी जिंदाबाद. आगी अंधी कॉक. जमला. बढिया. लग्न कधी करता? तुमचं लग्न झालं, स्वप्नील भाऊचं वाच आहे, आमचंही वाच आहे, नक्कीच होईल. थँक्यू आकाश भाऊ. आकाश भाऊसाठी एक वेळा टाळ्या होत्या मस्त. पुष्पक तिवाडे. हा पुष्पक भाऊ बीसी बॉय. ओके. पुष्पक तिवाडे भाऊ काय करणार आहे तुम्ही? मी नाही का मिमिक्री करणार आहो. मिमिक्री करणार आहे? हो, मोदीजीनं डोनाल्ड ट्रम्प. अच्छा बाय करते आई. नको. लावते आई. अरे तर आता डबल बाबून ना. ठीक आहे तुझा टाइम सुरू होते आता. हां, तर मी इथं डोनाल्ड ट्रम्प आहे, इथं मोदी आहे. ओके ठीक आहे. हां, डोनाल्ड नाही मोदी. त्याला सेंटर घे ना. मोदी. मेरे भारत के देशवासियों, मैंने हमेशा आपके हित में ही सोचा है
आणि हसू नको ना, कसा बॉडीगार्ड ठेवला या आणि डोन्या, तू जे ऐकलास ते बरोबर आहे, पण त्याच्या मागं काही कारणही आहे. जा. अरे तिकडं इकडे खोलून मारते. इकडं समोर समोर आहे नाही पण खरंच सांगतो यार, खरंच खूप बेकार होता. नाही ते तर मला माहिती आहे. नवीन सांग, नवीन सांग. नवीन बोल ना काहीतरी. हे बढिया होता. हा बड्या होता. भारतामधून एखादी गोष्ट जर गायब करायची राहिली तर कोणती करशील? स्वप्नील सावसाकडेचा कंटेंट. ये बड़ी अच्छी बात कही तुमने, वाह वाह. बरं काहून तुला याचा कंटेंट आवडत नाही का? अरे नाही रे, काय काही लोक म्हणजे गोष्ट कशी सांगतो तुला माहिती आहे का? एका जागी थांब. तुम्हाला सर्वाले मला पाहू म्हणजे तुम्हाला मला पाहून वाटलं असं का यानं रील बनवावा, इंस्टावर बिन टाकावं, वाटलं असं एवढा चांगला आम्हाला काहीच नाही. माहीतच जलता. मला माहित आहे तुम्ही लग्न झाले देवाच्या खोटं बोलायला लागल्या. विषय कसा आहे माहिती आहे का? मी नाही विचार केला, पण माझ्या डोळ्यापुढे नाही का काही लोक चेहरे येते असे, जसे आहे कोणी कोणी माहिती आहे का कुतू मेहनत करते पण 20,000 फॉलोअर राहते. गलतीनं शेंडी फुटून जाते 21ची, मारे तिचा धंदा आहे म्हणते. ओके. बोलान रे बोलान भेल्या का? तुला याचा कंटेंट आवडत नाही का तुला? व्हिडिओ नाही बिलकुल नाही, कोणताच नाही आवडला? अरे कोणताच नाही. गाऊन बिन घालते बाय. नाही 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 नाही, नुसता कुठल्याने मेहनत नाही. काही लोक तोंडाने बोलल्याने लाखावर फॉलोअर राहते. बरं ह्या दोघांचे व्हिडिओ नाही आवडत तुला? नाही, करण भाऊची आवडते. करण भाऊजी आवडते. हो, डायरेक्टर आहे करण भाऊ. खरंच तू पहिला एक जण भेटला व्हिडिओ आला. थँक्यू म्हणून दे बाबू मनापासून. ते माझे आवडणारे म्हणजे फॉलोअर्स एकच जण राहते. एकच नाही, मला तुम्हाला तिघांपैकी त्याची आवडे जेव्हा पाहू. आता बरोबर बोलला. फॉलो तुम्ही कोणालाच नाही करत, तुला नाही करत. येस थँक्यू. हा मी तुझ्या पाठच कट करतो ना व्हिडिओ मधून. एडिटिंग माझ्या हातीत आहे. आणि तो कसा वाटतं तुला? नाही, त्यासोबत जिम मारतो मी. प्रणय भाऊ हजारे, व्हॉट डू यू थिंक अबाउट हिम? बरं झाला तो तुझ्या दोस्त निघला म्हणून, एकदम मागूनच बोट टाकून घुमवत होता. 5वा प्रश्न आहे तुले जर तुम्ही कधी कोणाला मारले आहे का? तुलीला का नाही, पण मला जर फर्स्ट प्राइज नाही दिला तर 4 पैकी एकाले कुचकून मारील म्हणताय. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. कोण आहे लिस्टवर? 4 पैकी एक कोण आहे ना? कोण? हा? बहुत बातें बताई नाही जाती. तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? तू म्हटला माझ्या मित्र जग्गीची. काऊन? अरे ते एक गोष्ट आहे, मी कुठे फिरायला गेलो त्याला हागायलाच लागते. राव पण ऐका तो नाही म्हणते. बोलला ते बरोबर आहे, बोललो तेवढाच आहे. नको समोर नको बोलवा, नाही तर तो मला. थँक्यू पुष्पक भाऊ, बड्या वाटला तुझ्यासोबत. त्याच्यानंतर आपले कंटेस्टंट आहे पेल्विश पिसे. स्टँडअप कॉमेडी. तर भाऊ भेंडीची भाजी माहीत आहे तुम्हाला? सगळ्याला भेंडीची भाजी सगळ्याला माहीत आहे. भेंडीची भाजी त्यामध्ये पाणी नाही टाकत. तर आम्ही उमरेडला राहत होतो. तर माझा मित्र होता दीप म्हणून, आम्ही दोघंजण मित्र सोबत राहत होतो उमरेडला. तर तो एका दुसऱ्या मित्राच्या रूमवर गेला आणि म्हणते मी आपल्या रूमवर स्वयंपाक नको बनव म्हणते, मी दुसऱ्या मित्राच्या रूमवर मी जेवण करायला जातो म्हणते. तर ठीक आहे म्हणलो. तो एकदम ठसन मारून गेला, बॅट अरे मी काही येत नाही, तू येतं स्वयंपाक बनवू नको, मी चाललो आता तिकडे जेवण करायला. ठीक आहे म्हणलं भाऊ ज्या जेवण करायला, मी एकटा बनवतो. चटणी टमाटरची चटणी आपली, तर मी आपली टमाटरची चटणी बनवलो. 9 वाजले, त्या फोन आला, भाऊ अभि म्हणलो काय झाला? अभि म्हणते तू ये पहिलं म्हणते भाजी कायची बनवला पट्टा घेऊन ये म्हणते, जे कोणती राव. तो म्हणलो भाऊ ठीक आहे येतो थांब. गेलो, एका कोपऱ्यात बसून होता तो आणि म्हणते अबे बरं झाला म्हणते आला म्हणते. यार अबे साल्याने भेंडीच्या भाजीमध्ये पाणी टाकला म्हणते साले. अबे म्हणलं साला भेंडीच्या भाजीत पाणी कोण टाकते? अबे साल्याने म्हणते भेंडीच्या भाजीत खरंखूर पाणी टाकला म्हणते. म्हणलं राहू दे, होते जाऊ दे, चटणी का आणि बस खतम. चालू कर ना. का चालू करू? तो कॉमेडी आल्यावर स्टँडअप करतो म्हणला ना. नाही तेच होता. अरे यार बहुत बेकार वाटलाच वाटलं तू इंट्रोडक्शन सांगताय. नाही तेच वाटला मला वाटलं भेंडीच्या भाजीला जेव्हा रसा सुटन त्यानंतर सुरू होईल काही. भेंडीची भाजी खाते ना तू? त्याच्यावर मीडियम ना. त्याच्या खाण्यावर हात नको देऊ, त्याला कसं तरी वाटते. नाही मग नंतर मारणार गिरणार नाही ना. पेल्विश पिसे काऊन? एल्विशच्या नावावर पेल्विश नाव. अरे यार नावाबद्दल नको विचारा, बाकी सगळं विचारून पण सांग ना काऊन पेल्विश नाव पहिल्यांदा तुला पेललं का कोणी? तर काय झालं, इसवी सन 1625 पडले. त्याच्या आधीच 2006 मध्ये
माझ्या काकानं माझं नाव पेलविश ठेवला. त्यांनी असं माझ्यामध्ये काहीतरी पेलविशवाले गुण वाटले लहानपणीच तर त्यांनी माझं नाव पेलविश ठेवला. तर सर्वजण कॉमन प्रश्न विचारते का बरं तुझं नाव पेलविश आहे? तुला मित्र काय म्हणते प्रेमानं? पेल्या. कोणत्या गावच्या आहे तू? मी नेरीचा होता. नेरी आहे. नेरीवाले मस्त येत आहे. कोणत्या वर्गात आहे? काय करताय एज्युकेशन? एज्युकेशन आता माझं ITI झाला आणि आता फर्स्ट इयरला आहो मी. थँक्यू पेलविश भाऊ. थँक्यू सो मच. निखिल भाऊ गोने फ्रॉम गदगाव प्लीज. यस कम ऑन. सेंटर कम. तू चुप ना. करू मी का करायचं आहे? काय करायचं म्हणजे तुला करायचे, आम्ही काय करणार आहोत? गाणं म्हणून दाखव बड्या गोविंदाची ऍक्टिंग करून दाखव बड्या तुझ्या व्हिडिओ मधली. ओके निखिल भाऊसाठी एक चेअर. मोहब्बत का दर्द बड़ा जानलेवा होता है पूजा जी. मैंने तो तुम्हें माफ़ किया, मगर दोबारा कभी इंसान का जन्म मिले तो मोहब्बत ज़रा सोच समझ कर कीजिएगा. तुम क्या सोचती हो? मुझे तुम्हारे जिस्म की ज़रूरत है, तुम्हारे शरीर की भूख है मुझे. झाला. पुन्हा एक होऊन जाऊ दे. एखाद्या गोविंदाच्या गाण्यामध्ये किंवा काय होऊन जाऊ दे एक बड्या. हे साकसूक सोडून त्या रील नुसार होऊन जाऊ दे काहीतरी. तू क्या करता है? तू वहाँ माइक पकड़ता है, हम वहाँ बैठते हैं और यहाँ देखता है. ऐ क्या बात, कसम गंगा मैया की. आए आगे तू कहाँ जा रहा है? भैया ए भैया मुझे बचाओ, मुझे कॉकरोच ने अचानक बड़े क्यों दिखाई दे रहे? और आगे पहले अपनी आंखों से दूरबीन तो हटा. आओ ललिता, मैं तुझे मारूंगा. ढाकी चुको ढा. आया माँ, मुझे सब दिखाएगा माँ, मैं ये जानता हूँ. आता मला माहीत झालं पाहिजे मी तुमचे एवढे आवाज होते म्हणून. बरं निखिल भाऊ तुमच्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे का? इथं म्हटलं होतं लिहिलोच नाही. अबे लिहिलं आहे ना बे, आमच्याकडे फॉर्म आहे ना. तू इथं लिहिला की तुझा ब्रेकअप झाला आहे का? तू लिहिला 3 वेळा. काऊन 3 वेळा? हा त्याच्याकडे का पाहिजे असं मिमिक्री केली असं म्हणते. लहानपणी झाला. लहानपणी किती? अंगणवाडीत वगैरे नाही, पण 4th-5th असेल. काऊन झाला सांग ना. नाही ते पर्सनल नाही. पर्सनल नाही. बरं दुसरा ब्रेकअप? दुसरा नाही झाला, डायरेक्ट 3ऱ्या वेळी लग्नच झालं. 3ऱ्या वेळेस लग्न झालं. दुसरा काही झाला असं ना मग? कुठं सापडला होता का? नाही सापडला कुठं, तुझ्यासोबत काम करत होतो ना मी. अच्छा तू आहे का? नाही काम म्हणजे दुसरे नाही, घेतलं होतं मला एका पिक्चर मध्ये. याने पिक्चर बनवला? नाही करण भाऊ ना. पिक्चर नाही सिरियल होय. दुसरा प्रश्न का तुला इथं लिहिलाय BJP आवडते की काँग्रेस आवडते? तू लिहिलाय इथं शिवसेना. काऊन? शिवसेना माझ्या जातीचा माणूस आहे ना गजानन भाऊ. जातीवर गेला. मग पहिलं आपल्या समाजाचं पाहिलं ना, आपल्या जातीचं पाहिलं. आता सांग BJP ना काँग्रेस कोण? मला राजकारण समजत नाही तेवढं. अरे पण घरच्या पैशाची कंडिशन तर समजत असन. घरच्या पैशाची कंडिशन आता जसं मी BJPच्या काळात कमवायला लागलो म्हणून मला BJP आवडते. कमवत नव्हतो. काँग्रेसच्या काळात पैदा झाला होतास तू? नाही पण कमवत नव्हतो ना. कमवत नव्हता. बीजेपीच्या काळात घरी पैसा आला. BJPच्या काळात घरीच पैसा आला डायरेक्ट. घरी नाही पैसा आला, मी कमवायला लागलो. त्याला मेंढीचा आवाज काढून दाखव म्हणा. मेंढीचा आवाज काढून दाखव म्हणा. त्याला मेंढीचा आवाज तो बड्या काढते. आवाज काढून दाखव. मेंढी देते माहिती त्याच्याकडे. मेंढीचा आवाज काढून दाखव. मेंढी झोपून आहे. अरे थँक्यू निखिल भाऊ. थँक्यू सो मच. परफॉर्म करायचं आहे भाऊ इथलं कोणी? एनीवन? भाऊ करतो पहिले. तर काय म्हणतात चिमूर? बढिया. बोला. तर मी राहुल. नाव तर ऐकलंच असेल. नाही शाहरुख. नाही. अरे तो शाहरुख खान खूप वापरतो यार मा नाव. त्याच्याकडून रॉयल्टी घ्यायची बाकी राहिली आहे, तर ती रॉयल्टी घेऊन घेईल मी. आता मला वाटते काही दिवसाआधी आपली वटपौर्णिमा वगैरे झाली. आपली नाही, अरे ते बायांची रे. तर तेव्हा माझी बायको गेली होती. मी म्हटलं यार तू कुठून आली? ती म्हणाली की तुमच्या नावाचं सबस्क्रिप्शन घेऊन आली म्हणून 7 दिवसाचं 7 वर्षाचं 7 जन्माचं जे काही असेल. तर मी तिला म्हटलं यार हे सबस्क्रिप्शन काही कॅन्सल करायचं काही असते का? तर हां रिफंड वगैरे काही. ती बोलली का बरं तुम्ही काही नवीन नेटवर्क वगैरे पकडला आहे का? नाही म्हटलं नवीन नेटवर्क कुठं, आपला मोबाईल एकच नेटवर्क पकडून आहे. माझ्या मोबाईलमध्ये एकच सिम आहे म्हटलं.
थँक्यू भाऊ रुक थांब आमच्या बॉडीगार्ड कसा वाटला तुम्हाला? बॉडीगार्ड एक नंबर आहे. काय बोला त्याच्यासोबत थोडं? नाही त्याच्यात कसं आहे की मागे थोडंसं टाईट ठेवा लागतं, नाही तर मागे येऊन जाऊ शकतो है ना. बरोबर आहे. तुम्ही त्याला त्या- खुन्नस न पाहून राहिला बरं तो. मला का बोलला म्हणून. काहीतरी बोला त्यासोबत, एखादा प्रश्न विचारा त्याला. का रे ते कसं दिसते की नाही तिथून, डोळ्यातून दिसताय की नाही का बस मोतीबिंदूवाला गॉगल घातलाय. त्याला मेंढी चार्ज काढून दाखव म्हणा. बरं एक का हसून दाखव बरं, हसून. त्याला मेंढीचा आवाज ए बत्तीशी दिसली बा. पाहिले होते का आता तुम्ही याचे? नाही. कोणते अरे कोलगेटवाले आहे का पतंजलीवाले? कोर्सा वापरते लाकूड लाकूड त्याला लाकूड मेंढीचा आवाज काढ म्हणा, मेंढीचा आवाज. मेंढीचा आवाज काढून दाखवा ना त्याला फक्त. का मेंढीचा आवाज काढून दाखवा म्हणा. थांब दा. बरं कोणता वाघाचा आवाज? चौथ नाही आवाज, मागून नाही आणि समोरून नाही. आज त्या सला पुचुक ना. चल थँक्यू राहुल भाऊ. धन्यवाद. थँक्यू. बरं तुझ्या म्हणला तू क्रिकेटर आहे, तर तुझ्याकडे बॅट असन, बॉल आहे सण. आमच्या प्रथमेशकडे बॉल आहे. तर मागच्या महिन्यातली गोष्ट आहे नागपूरची. माझा मित्र मानेवडावरून दिगोरी जात होता. रात्रीची वेळ होती. तिथं एक आजोबा मिळाले त्याला. एक थैला होता त्यांच्या हातात एकदम भारी. तर आता त्यांना लिफ्ट पाहिजे होती. माझ्या मित्राने लिफ्ट दिली. टू व्हीलरनं जात होता. लिफ्ट दिली त्याला की दिगोरीपर्यंत सोडून देतो आजोबाला, वयस्कर आहे म्हणून. तर बसले आजोबा गाडीवर. थैला खूप भारी होता. मित्राने विचारलं काय आजोबा याच्यामध्ये, एकदम भारी वाटून राहिला थैला. तर आजोबा एकदम त्याच्या कानाजवळ येते मागून, म्हणते एकदा तुझी मारू दे मग सांगतो. तर मग मित्र थोडासा कन्फ्यूज झाला. तो थोड्या वेळ दूर जाते, आणखी विचारते की आजोबा काय आहे याच्यात इतकं भारी वाटून राहिलं, काय आहे म्हणून. तर तो आणखी म्हणते की एकदा तुझी मारू दे मग सांगतो. तर मित्र चिडला, गाडी थांबवते, म्हणते चुतिया काका काय आहे याच्यामध्ये, तेव्हाचे विचारून राहिलो म्हणून राहिला तू, असं उलट बोलून राहिला. तो अजून म्हणते एकदा तुझी मारू दे मग सांगतो. तो त्याला एक कणपट मारते मित्र, थैला घेते त्याच्या आणि चालला जाते त्याला सोडून. त्याच्यात तोच विचारात राहते की काका असं कसा बोलला बा म्हणून. थोड्या दूर जाते, थांबते तो तिथे रस्त्यामध्ये आणि बघूनच बघते थैल्यामध्ये काय होतं तर. आणि जसा तो थैला ओपन करते तर हक्काबक्का होऊन जाते एकदम की काय याच्यामध्ये काय होऊन तो एकदम होश उडून जाते त्याचे. तर विचार काय होतं म्हणून त्यामध्ये, काय होतं एकदा तुमची मारू द्या मग सांग. थँक्यू गाईज. अरे वा 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 बढिया. बरं झालं मी नाही विचारलो काय होतं. तर मी एकाला बोलवतो स्टेजवर. प्लीज या. आपले जे विनर आहे त्यांच्यासाठी एक मस्तपैकी लक्झरीवाला गिफ्ट आहे आपल्याकडे. तर तुमच्यासाठी एक मस्तपैकी एक गिफ्ट आहे. सर्वजण मिळून एकच गिफ्ट आहे. डिवाइड करून घ्या आपल्यामध्ये. आणि हा गिफ्ट आहे मायफोन चिमूरतर्फे. मायफोन चिमूर माहिती आहे ना, मोबाईलची शॉपी आहे, त्याच्यातर्फे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काय मोबाईल वगैरे जर घ्यायचे राहिले इकडे तर घेऊ शकता. मायफोन चिमूर सर्व आयफोनपासून सर्व मोबाईल वगैरे भेटते, ॲसेसरीज मिळते, टीव्ही फ्रीज एसी पण मिळते त्यांच्याकडे. ठीक आहे. चक्कर चालू करू इग्नोर एंड आई गॉट दैट, ऐसी टक्कर मारू करू बॉडी बैग में मौत पैक, ले ले मेरे को फीचर में दू कैटलॉग का टॉप ट्रैक, पूरे शहर को उम्मीद है मेरे से अब एंड नॉट साइड, मामा लोग सब डामाडोल तू घुमा खाली कॉन्टैक्ट इन मेटाडोर में. आणि हॉटेल आपला हॉटेल सफारी, इथं तुमचे कॉन्टॅक्ट असेल तिकडे तर हॉटेल सफारीमध्ये येते. रूम्स आहे मस्तपैकी व्यवस्थित, ज्याच्यामध्ये जर ताडोबा सफारीसाठी त्यांचा रिसॉर्टचा बजेट नसेल तर इथे 1500 पासून AC वाला रूम स्टार्टिंग आहे 2 लोकांसाठी डबल ऑक्युपन्सीमध्ये. तर तुम्ही इथे येऊ शकता, तिकडे पण सांगू शकता. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, प्रणयजी हजारे, स्वप्नील सावसाकडे, करण गेडाम, तू बाजूला बे आपले बॉडीगार्ड प्रथमेशजी लुतडे यांच्या पेशन्ससाठी मस्त 1-1.5 तास अशीच उभे होते एकही शब्द न बोलता. आमचे कॅमेरामॅन भाऊ प्रीतम बनकर, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी यांनी सगळा सांभाळला आहे. प्री वेडिंग पण शूट करते, लग्नाचे पण काही राहिलं. आपल्या चिमूरमधला मुलगा आहे, बजेटमध्ये करून देते, माझं नाव घ्या पुन्हा डिस्काउंट देते. आणि आमचे क्रू मेंबर 2 वैभव आणि संदीप. येस वैभव अँड दिस इज संदीप जिवतोडे. यांनी बहुत दिवसापासून घासून राहिले आपले याच्यासाठी, परफॉर्म करणार त्याची फाटली केलं नाही यांनी. थँक्यू सो मच यार. थँक्यू इथं आल्याबद्दल थँक्यू. आणि हा आपला कार्यक्रम छान पद्धतीने झाला त्याच्याबद्दल तुमच्यासाठी पण एक वेळा टाळ्या वाजवा.